श्री गजानन महाराज संस्थान शेगावचा मोठा निर्णय. श्रींच्या मंदिरात आजपासून मोबाईल बंद. तर जय गजानन माऊली. मी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपणास खूप वेळा म्हणत होतो की आपण महाराजांना मनात साठवण्याच्या जागी मोबाईलमध्ये साठवण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी श्री संस्थेची ही नोटीस आज आलीच, ज्यामध्ये श्रींच्या मंदिराने मोबाईल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला माहितच आहे की श्रींचे मंदिर हे स्वच्छतेसाठी, शिस्तीसाठी आणि आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पण काही लोकांच्या सेल्फी, फोटो आणि रील्सच्या नादी दर्शन घेणाऱ्या आणि प्रदक्षिणा मारणाऱ्या भक्तांना अडथळा निर्माण होतो. खऱ्या अर्थानं विदर्भाची पंढरी म्हटलं जाणारं आपलं शेगाव हे मोबाईलमध्ये नाही तर मनात साठवण्याची जागा आहे. आता तुम्ही म्हणसाल की तूही आतापर्यंत मंदिराच्या रील्स आम्हाला दाखवल्या, परंतु खूप सारे बाहेरगावी आणि दूर राहणारे भक्त असे आहेत की ज्यांना महाराजांच्या मंदिरातले प्रत्येक उत्सव पाहण्याची इच्छा तर खूप असते, परंतु ते दूर राहत असल्यामुळे त्यांना महाराजांच्या प्रत्येक उत्सवाला उपस्थित राहणं शक्य होत नाही. आणि सोशल मीडिया हा प्रत्येक भक्ताला हे उत्सव दाखवण्याचा एक उत्तम साधन होता. आणि हे सर्व दाखवत असताना मी श्री संस्थेच्या नियमाचं काटेकोरपणे पालन केलं. ज्या ठिकाणी फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती त्या ठिकाणचे व्हिडिओ मी कधीच काढले नाही. आपल्या व्हिडिओमुळे श्रींच्या कोणा सेवे करायला किंवा भक्तांना त्रास होईल असं कधी मी वागलो नाही. आणि आताही आपण श्री संस्थेचे नियम शिरोधार्य मानून श्री संस्थेच्या नियमांचं पालन करू. आता काही लोक म्हणतील की मग आता तुझ्या कंटेंटचं कसं होईल, तर खऱ्या अर्थाने ही एक सेवा होती ज्यामधून मी 1 रुपया कधी कमवला नाही. आणि महाराजांचे विचारच जर तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत तर ते मी बाहेरूनही पोहोचू शकतो. आता प्रत्येक भक्ताला एक काम करायचे आहे की मंदिरात येताना आपला मोबाईल बंद ठेवा आणि श्री संस्थेला सहकार्य करा. कारण की श्री संस्थेच्या नियमांना सहकार्य हीच खऱ्या अर्थानं महाराजांची खरी भक्ती. आणि महाराजांचं किंवा महाराजांच्या मंदिराचा फोटो काढण्याची जर तुमची इच्छा झालीच तर आपल्या मनात काढा, आपल्या मोबाईलमध्ये नाही. म्हणून आता मंदिरात प्रवेश करतावेळीच मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात आपण मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला श्रींच्या मंदिराच्या नवीन नियमाबद्दल माहिती मिळेल. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चिंता राहणे भय. बोलो गजानन महाराज की जय.